नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर मी आज घेणार आहे इयत्ता 9वी मधील इतिहास विषयातील पाठ 4 आर्थिक विकास। या पाठामध्ये आपण पाहणार आहोत मिश्र अर्थव्यवस्था आणि त्याचे प्रकार, सार्वजनिक, खाजगी आणि संयुक्त। त्यानंतरच्या पंचवार्षिक योजना, पहिली, दुसरी, तिसरी ते 9व्या पंचवार्षिक योजनेपर्यंत आपण माहिती घेणार आहोत। त्यानंतर बँकांचे राष्ट्रीयकरण, 20 कलमी कार्यक्रम, कामगार समस्या, नवे आर्थिक धोरण म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय काय उपाययोजना होत्या आणि WTO बद्दलची माहिती। विद्यार्थ्यांनो, पाठ मोठा असल्या कारणाने मी या पाठाचे 2 भाग करत आहे। पहिल्या भागामध्ये आपण मिश्र अर्थव्यवस्था आणि पंचवार्षिक योजना ज्या आहेत पहिली ते 9वी ते सर्व आपण पाहणार आहोत। विद्यार्थ्यांनो, आर्थिक विकास, जर विकास करायचा असेल तर विकासासाठी नियोजनाची आवश्यकता असते। तुमच्या जीवनात जर तुम्हाला विकास करायचा असेल तर प्लॅनिंग हवे की तुम्ही कसा कसा अभ्यास करणार, कसे कसे नियोजन करणार। अभ्यासाचे नियोजन असल्याशिवाय अभ्यास होत नाही। त्या पद्धतीने देशाचा विकास करण्यासाठी नियोजनाची आवश्यकता असते आणि हा विकास होण्यासाठी जे नियोजन मंडळ स्थापन केले गेलं त्यांनी पंचवार्षिक योजना घेण्याचे ठरवले। भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा भारतासमोर मोठे आर्थिक प्रश्न होते आणि ते सोडवण्यासाठी एक दूरगामी उपाय करणे गरजेचे होते। मग नियोजन करणे त्याचाच एक भाग होता। आर्थिक नियोजन म्हणजे काय, तर देशाच्या अर्थव्यवस्थेचे नियोजन करणे, देशाचे आर्थिक व्यवहार सुरळीतपणे चालावेत व विशिष्ट उद्दिष्टे गाठता यावे या दृष्टीने करण्यात येणाऱ्या नियोजनाला आर्थिक नियोजन असे आपण म्हणू शकतो। देशाचा जलद गतीने व संतुलित रीतीने आर्थिक विकास घडून यावा, साधन सामुग्री जी आहे देशाची त्याचा महत्तम म्हणजे अगदी योग्य असा उपयोग घडून यावा आणि पूर्व नियोजित उद्दिष्टे ठराविक मुदतीमध्ये आपल्याला साध्य करता यावे, याकरता विभिन्न पातळ्यांवर प्रयत्न करण्यात आलेल्या पद्धतशीर प्रयत्नांना आपण आर्थिक नियोजन असे म्हणू शकतो। आणि त्यातूनच पंचवार्षिक योजना निर्माण झाल्या। आपण ठरवलं की अशा पद्धतीने आपल्याला विकास करायचा आहे, मग 5-5 वर्षाचे आपण टार्गेट ठरवणार की या 5 वर्षात आपण शेतीवर लक्ष द्यायचं, त्यानंतरच्या 5 वर्षावर आपण उद्योगधंदे वाढण्यावर भर द्यायचं आणि त्यानंतरच्या 5 वर्षावर आपण कृषी आणि उद्योग दोन्हीवर भर देऊन रोजगार निर्मितीवर भर द्यायचं। असं प्रत्येक 5 वर्षात काहीतरी उद्दिष्टे ठरवून पंचवार्षिक योजना निर्माण करण्यात आल्या। चला तर विद्यार्थ्यांना आता पाठाला सुरुवात करूया। भारताच्या आर्थिक धोरणाचा अभ्यास आपण या प्रकरणात करणार आहोत। मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार, पंचवार्षिक योजना व त्यांचे यश अपयश, बँकांचे राष्ट्रीयकरण, 20 कलमी कार्यक्रम, गिरणी कामगारांचा संप, 1991 चे नवे आर्थिक धोरण यांचा विशेषत्वाने आपण अभ्यास करणार आहोत। आता मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय, अर्थव्यवस्थेचे प्रकार तुम्हाला विद्यार्थ्यांना माहित असतील, भांडवलशाही आणि समाजवादी। आता भांडवलशाही म्हणजे काय, अमेरिका जो देश आहे तो भांडवलशाहीवादी आहे। म्हणजे काय, सर्व व्यवहार जे आहेत, मोठमोठ्या कंपन्या असतील, दवाखाने असतील, हे सर्व उद्योगधंदे जे आहेत ते सर्व खाजगी कंपन्या चालवतात। सरकारचे देखरेखी व्यतिरिक्त इतर काही निर्बंध त्यांना नसतात। त्यांना काय म्हणायचं, भांडवलशाही देश। मग जेव्हा भारत स्वतंत्र झाला आपण तसं करू शकत नव्हतं। भांडवलशाहीला वाव देणं म्हणजे पुन्हा एखादी कुठली तर मोठी कंपनी तयार होणं आणि लोकांची गळचेपी करणं, कारण की भांडवलशाहीच्या बाजार व्यवस्थेमध्ये जी मागणी आणि पुरवठा असतो त्याच्यावर भांडवलशाही अवलंबून असते आणि यामध्ये सरकारचा हस्तक्षेप नसतो। ही व्यवस्था केवळ नफा मिळवण्यासाठीच असते। अधिक मागणी असलेल्या आणि मुख्यतः श्रीमंत वर्गाची गरज भागवणाऱ्या चैनीच्या व निमचैनीच्या वस्तू व सेवांचे उत्पादन करण्यास भांडवलशाही व्यवस्थेमध्ये वाव असतो। म्हणजे गरिबांना जे पाहिजे त्याचे उत्पादनच भांडवलशाहीमध्ये जास्त केले जात नाही। मग एखादा देश जर विकसित असेल तर त्या ठिकाणी भांडवलशाही चालू शकते। मात्र आपल्या भारत सारख्या देशामध्ये गोरगरीब लोकांना न्याय मिळण्यासाठी समाजवादी अर्थव्यवस्था पण गरजेची होती। मग त्या काळात सोव्हिएत युनियन म्हणजे आत्ताचा रशिया जो होता तिथे समाजवादी अर्थव्यवस्था होती। म्हणजे सर्व कंपन्यांसकट प्रत्येक गोष्ट ही सरकारची असणार, लोक फक्त तिथे कामाला जाणार आणि सर्वांना समान मोबदला मिळणार। मात्र ही अर्थव्यवस्था पण फेल गेली समाजवादी, कारण की सरकारी नोकरी लागल्यावर काम न करणे हे एक नियमच होऊन गेला। आणि त्यामुळे भारतानं काय केलं, असं ठरवलं की आपण दोन्ही मधले चांगले गुण उचलायचे, ठराविक कंपन्या प्रायव्हेट ठेवायच्या, खाजगी ठेवायच्या
आणि ठराविक भागात सरकार हस्तक्षेप करून सरकारी कंपन्या स्थापन करणार. कारण की मोठमोठे भांडवल ज्या ठिकाणी लागते, भांडवल म्हणजे पैसा म्हणू शकता, मनुष्यबळ म्हणू शकता, भांडवलाचे अनेक प्रकार आहेत. आपल्या एखादी कंपनी चालू करण्यासाठी पैसा लागतो, मनुष्यबळ लागते, कौशल्य लागते, जागा लागते, या सर्वांचे मिळून भांडवल निर्माण होते. मग आता विमान कंपनी जर काढायची असेल तर त्यासाठी मोठ्या भांडवलाची गरज असते. एवढे मोठे भांडवल त्या काळात एखादी खाजगी कंपनी खर्च करू शकत नव्हती. म्हणून त्या क्षेत्रात कोण उतरायचं? सरकारनं उतरायचं. अशा पद्धतीने आपण मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच आपण कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार करायचा याविषयी विचारमंथन चालू होते. प्रधानमंत्री पंडित नेहरू यांनी कोणताही टोकाचा मार्ग स्वीकारण्याऐवजी मध्यम मार्गाचा अवलंब केला. म्हणजे रशियासारखा समाजवाद पण नाही आणि अमेरिकेसारखी भांडवलशाही पण नाही, तर दोन्हीचा मध्य करून दोन्हीतील चांगले गुण घेण्याचा प्रयत्न आपण केला. काही देशांमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था होती तर काही देशांमध्ये समाजवादी अर्थव्यवस्था होती. प्रत्येक अर्थव्यवस्थेचे काही फायदे आणि तोटे असतात. समाजवादीचेही तोटे आहेत की सर्वांना जर समान पैसे समान पगार मिळणारच असेल तर लोक काम कसे करतील, आणि त्यामुळेच रशियामध्ये खूप अशी वाईट परिस्थिती त्या काळात निर्माण झाली. लोकांना जेवायला खायला मिळायचं बंद झालं. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात. मी तुम्हाला सांगितलं प्रायव्हेट कंपन्या असतात, खाजगी मालकीचे असतात. म्हणजे समजा तुम्ही एखादं दुकान टाकताय तर भांडवलशाहीमध्ये त्याला परवानगी आहे. पण समाजवादी राष्ट्रात तुम्हाला दुकान टाकता येत नाही, सरकारच दुकान चालवणार, सरकारच नेमणार, त्यामध्ये कोण काम करणार. समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने म्हणजे जे काही निर्माण होतंय ते शासनाच्या मालकीची असतात. म्हणजे साखर कारखाने म्हणा किंवा आता कपड्याची दुकाने, ही सर्व समाजवादीमध्ये सरकारचीच असतात. मिश्र अर्थव्यवस्था खाजगी आणि सामाजिक अशा दोन्ही क्षेत्रात कार्य करते. आता भारतासारख्या देशात काय आहे? साखर कारखाने सरकारचे पण आहेत, साखर कारखाने प्रायव्हेट आहेत, सहकारी तत्वावर आहेत. म्हणजे आपल्या इथे मिश्र अर्थव्यवस्था आहे, सर्वांना संधी देण्यात आलेली आहे. आता वीज व्यवस्था सरकारी आहे, त्यानंतर बसेस आपल्या त्या सरकारी आहेत, त्याचबरोबर ट्रॅव्हल्स कंपन्यांना पण परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे ही मिश्र अर्थव्यवस्था आहे, दोघांना परवानगी देण्यात आलेली आहे. आधुनिक भारताचा आर्थिक विकास साधण्यासाठी दोन्ही अर्थव्यवस्थांपेक्षा मिश्र अर्थव्यवस्थेला भारताने प्राधान्य दिले. या अर्थव्यवस्थेत आपणास तीन भाग दिसून येतात. सार्वजनिक क्षेत्र म्हणजे पब्लिक सेक्टर, म्हणजे जे लोकांच्या नेहमी संपर्कात राहणारे क्षेत्र, म्हणजे लोकांना सार्वजनिक सुविधा ज्या क्षेत्रातून मिळतात ते म्हणजे सार्वजनिक क्षेत्र. म्हणजे बस व्यवस्था असेल, वीज वितरण असेल, त्याचबरोबर विमान सेवा असतील, त्याचबरोबर रोजगार असतील, विविध संस्था असतील सरकारी, या क्षेत्रातील उद्योगधंदे पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणाखाली आणि व्यवस्थापनाखाली असतात. म्हणजे सरकारने काय केले? सार्वजनिक क्षेत्रात नवरत्न कंपन्या स्थापन केल्या. बीपीसीएल, आयओसीएल, एनटीपीसी यासारख्या मोठमोठ्या कंपन्या सार्वजनिक क्षेत्रात सरकारने स्थापन केल्या. उदाहरणार्थ संरक्षण साहित्य, डीआरडीओ ही जी कंपनी आहे ती सरकारची आहे. म्हणजे ह्या क्षेत्रात फक्त सरकारच गुंतवणूक करणार. त्याचबरोबर खाजगी क्षेत्र ही भारतात आहे. आता खाजगी क्षेत्राचं उदाहरण द्यायला गेल्यावर रिलायन्स कंपनी हे खाजगी क्षेत्राचं उत्तम उदाहरण आहे. या क्षेत्रातील उद्योगधंदे पूर्णपणे खाजगी उद्योजकांच्या मालकीचे असतात. आता रिलायन्सच्या नेट पॅक किती रुपयाला द्यायचा हे मुकेश अंबानी ठरवणार, नरेंद्र मोदी साहेब नाही ठरवणार, तर मुकेश अंबानी ठरवणार. म्हणजे खाजगी क्षेत्र त्यांच्या मनाप्रमाणे सर्व काही निर्णय घेऊ शकतात, त्यांची पूर्णपणे त्याच्यावर मालकी असते. अर्थात त्यावर सरकारी देखरेख व नियंत्रण असते. म्हणजे दरावर जरी नियंत्रण नसते तरी किती टॉवर कोणत्या कंपनीला द्यायचे हे सरकारच ठरवते. उदाहरणार्थ उपभोग्य वस्तू म्हणजे आपण जे काय डीमार्ट मधल्या वस्तू वापरतो हे सर्व खाजगी क्षेत्राचे उदाहरण आहे. त्याचबरोबर संयुक्त क्षेत्र म्हणजे बस व्यवस्था आता सध्या काय आहे? सरकारची पण आहे, महाराष्ट्र परिवहन मंडळ ही आहे. त्याचबरोबर प्रायव्हेट ट्रॅव्हल्स ही कंपन्या आहेत, टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या, कोंडुस्कर असतील आणि इतर. अशा पद्धतीने संयुक्त पण आहे, सरकार पण त्या क्षेत्रात काम करते आणि प्रायव्हेट कंपन्याही काम करतात. या क्षेत्रात काही उद्योग आणि खाजगी उद्योजकांच्या मालकीचे तर काही सरकारी मालकीचे उद्योग असतात आणि हे दोघं पण चालवतात. सरकारी जे असते ते सरकार चालवते आणि खाजगी जे असते ते खाजगी व्यवस्थापन चालवते. मिश्र अर्थव्यवस्था सुरळीत चालण्यासाठी खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्र यात सुसंवाद असणे गरजेचे असते. म्हणजे दोघांचा सुसंवाद, एक संलग्नता असणे गरजेचे असते, जेणेकरून सर्व चांगल्या पद्धतीने सुरळीत चालू राहील. या व्यवस्थेचे एक उद्दिष्ट आहे ते म्हणजे अधिक उत्पादन, मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग. म्हणजे आपल्याला या ठिकाणी उत्पादनही वाढवायचं आहे
आणि त्यात लोकांचा सहभाग म्हणजे विषमता लोकांमधली कमी करून सर्वांना समान न्याय देता येईल अशा पद्धतीचे हे मिश्र अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट आहे. या व्यवस्थेत भांडवलशाही आणि समाजवादी अर्थव्यवस्थेचे चांगले गुण एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. नफ्याची प्रेरणा म्हणजे फायदा, उपक्रमशीलता म्हणजे नवनवीन उपक्रम करणे, नियम पालन म्हणजे नियमात राहून काम करणे, कालबद्ध नियोजन म्हणजे प्लॅनिंग करणे की 2 वर्षात आपल्याला हे अचीव्ह करायचं आहे, इत्यादी गोष्टी मिश्र अर्थव्यवस्थेत दुर्लक्षून चालत नाहीत. या अर्थव्यवस्थेत देशहिताला प्राधान्य देण्याची प्रवृत्ती असते. दीर्घकालीन विकासावर अधिक भर देण्यात येतो. दीर्घकालीन विकास म्हणजे काय? आता रस्ता तयार करायचा आहे. रस्ता आज तयार केला तर किमान 10 वर्ष तरी आपण पुढे वापरणार, म्हणजे ती दीर्घकालीन आपण गुंतवणूक केली. आपण राहायला घर बांधलं, किमान पुढे 15-20 वर्ष आपण राहणार, म्हणजे आपण दीर्घकालीन गुंतवणूक केली. आपण मोबाईलला नेट पॅक मारला तर ती दीर्घकालीन गुंतवणूक आहे का? विद्यार्थ्यांना नाहीये, कारण की 3 महिन्यात, 2 महिन्यात, 1 महिन्यात ती संपणार. मग दीर्घकालीन जी गुंतवणूक असते त्याचा खर्च खूप असतो. मग जेव्हा भारत स्वतंत्र झालता त्यावेळी एवढे श्रीमंत आणि हुशार लोक भारतात उद्योगधंद्यामध्ये ते नव्हते. मग सरकारला त्यात लक्ष घालावं लागलं. मग सरकार खर्च करू लागलं संरक्षणामध्ये, शास्त्रीय संशोधन, शिक्षणामध्ये, रस्ते, रेल्वे, कालवे, बंदरे, विमानतळ उभारणी ही क्षेत्रे भरपूर भांडवल गुंतवणूक लागणारी पण फळ मात्र उशिरा देणारी आहेत. या क्षेत्रात खासगी उद्योजक मोठ्या प्रमाणात पुढे येत नाहीत. अशा वेळी सरकारलाच पुढाकार घ्यावा लागतो. मग या ठिकाणी सरकारने गुंतवणूक केली. वरील पद्धतीने मिश्र अर्थव्यवस्थेचे प्रारूप वापरून म्हणजे मिश्र अर्थव्यवस्थेचे प्रारूप आपण वापरणार आणि त्याचबरोबर दर 5 वर्षांना आपल्याला काय मिळवायचं आहे ते उद्दिष्ट ठरवणार आणि पंचवार्षिक योजनांचा स्वीकार करून भारताने विकासाची वाटचाल सुरू केली. 1973च्या औद्योगिक धोरणाने विकासाची गती वाढवली. या धोरणानुसार अवजड उद्योग, उद्योजक घराणे व परकीय उद्योग यांचा प्रभाव आटोक्यात आणणे आणि प्रादेशिक विकासाचा समतोल साधणे या गोष्टींना प्राधान्य दिले. मग त्यानंतर आपण औद्योगिक धोरण एक चांगल्या पद्धतीचे अवलंबले, ज्यामुळे मोठमोठे उद्योगधंदे, पोलाद उद्योग, अवजड उद्योग म्हणजे पोलाद उद्योग आपण स्थापन केले. उद्योजक घराणी होती त्यांनाच नाही तर बारीक सारीक लोकांनाही आपण लायसन्सिंग दिली आणि त्यांना पुढे येण्यास मदत केली. परकीय उद्योग होते यांना कमी करून भारतीयांना जास्त आपण मदत केली. इम्पोर्ट होणारा जो माल आहे, आयात होणारा माल आहे, त्याच्यावर थोडाफार टॅक्स लावला जेणेकरून परकीय माल महाग होईल व भारतीय माल स्वस्त होईल. त्यानंतर प्रादेशिक विकासाचा समतोल म्हणजे मुंबई फक्त विकसित आहे आणि बिहार अधोगतीत आहे असं नको, म्हणून बिहार, झारखंडकडे पण खाणी तेन काढून प्रादेशिक विकासाचा समतोल साधण्याचा प्रयत्न आपण केला. आता पाहूयात पंचवार्षिक योजना. भारत स्वतंत्र होईपर्यंत परकीय राजवटीने म्हणजे ब्रिटिशांनी भारताचे पुरेपूर आर्थिक शोषण केले होते. दारिद्र्य, बेकारी, लोकसंख्या वाढ, निकृष्ट राहणीमान, शेती, उद्योगधंदे यांची अल्प उत्पादन क्षमता तसेच ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान या संबंधीचे मागासलेपण अशा बिकट समस्या देशासमोर होत्या. त्याचबरोबर फायनी झालेली सुपीक प्रदेश पाकिस्तानकडे गेलता, त्यामुळे सर्व अन्नधान्याची कमतरता भारतभर निर्माण झालेली होती. त्या सोडवण्यासाठी नियोजनाची गरज होती. असाच देश ताब्यात घेतला आणि जे चालू आहे ते सुरू राहू दे म्हटलं तर पुन्हा देशाची वाट लागली असती. म्हणून आपण एक नियोजन समिती स्थापन केली, या ठिकाणी ती माहिती दिलेली आहे. 1950 मध्ये भारत सरकारने नियोजन मंडळाची स्थापना केली. म्हणजे नियोजन मंडळामध्ये एकदम तज्ञ लोक नेमलीत. त्यांनी अभ्यास करणार भारताकडे किती पैसा आहे, भारताकडे किती रिसोर्सेस आहेत, मॅन पॉवर लोकसंख्या किती आहे, मनुष्यबळ कुशल किती आहे, उद्योजक किती आहेत, इंजिनियर्स किती आहेत, आपल्याकडं आणखीन कोणकोणती साधने आहेत ज्याचा आपण चांगला वापर करू शकतो आणि त्यातून लोकांची गरिबी जाऊन लोकांचे जीवनमान सुधारून भारताचा आर्थिक विकास कसा करता येईल याचा अभ्यास नियोजन मंडळाने केला आणि दर 5 वर्षासाठी आपल्या देशासमोर उद्दिष्ट ठरवले. प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू हे या मंडळाचे अध्यक्ष होते. या मंडळाने कृषी व ग्रामीण विकास, संतुलित उद्योगीकरण, किमान जीवनमानाची तरतूद. किमान जीवनमानाची तरतूद म्हणजे काय? प्रत्येक मनुष्याला दिवसासाठी एक ठराविक 300-400 रुपये मिळालेच पाहिजे जेणेकरून त्याला 2 टाइम जेवणाची गरज भागेल. लोकशाही सुसंगत असा आर्थिक विकास. म्हणजे लोकशाही सुसंगत आर्थिक विकास म्हणजे काय? एक जण गरीब आणि एक जण खूपच श्रीमंत झालाय असं न होता लोकशाही म्हणजे सर्वांना सामावून घेणारा विकास, म्हणजे सर्वांना समान संधी देणारा आर्थिक विकास. नियोजनाची आखणी व अंमलबजावणी यांमध्ये लोकांचा सहभाग आणि व्यक्तीचा विकास करणारी 5 वर्षाची योजना तयार केली.
ही योजना म्हणजेच पंचवार्षिक योजना होय. आता या नियोजनाचे मूलभूत तत्व काय होते? एखाद्या देशातील साधन सामग्रीचे प्रमाणशीर वाटप, तेथील मनुष्यबळाचा योग्य वापर या देशातील जनतेच्या गरजा भागवण्यासाठी झाला पाहिजे, हे या नियोजनाचे सर्वमान्य तत्व होते. म्हणजे सर्वांना समान संधी आणि समान सोयी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे नियोजनाचे तत्व अवलंबलेले होते. आता या योजनांची उद्दिष्टे काय काय होती? पंचवार्षिक योजनांची उद्दिष्टे लिहा असे विचारले जाऊ शकते. भारताच्या आर्थिक नियोजनाची सर्वसाधारण उद्दिष्टे पुढील प्रमाणे. राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करणे. आता उदाहरण देतो, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करणे म्हणजे काय? समजा तुमचं शेत आहे 1 एकर. ह्या 1 एकरात तुमचं काहीतरी उत्पादन येणार, त्या उत्पादनातून तुम्हाला पैसे मिळणार. समजा त्यातून 1 लाख रुपये तुम्हाला मिळाले, तर 1 लाख हे तुमचे शेतातून मिळालेले उत्पन्न झाले. मग शेतातून तुम्हाला डायरेक्ट पिकाद्वारे मिळू शकत असेल किंवा त्याचा चारा विकून मिळू शकत असेल. असे वेगवेगळी कामे शेतातून तुम्ही करणार. चारा विकणार, धान्य विकणार, इतर पालेभाज्या करणार, आणि या सर्वातून तुम्हाला 1 लाख रुपये मिळणार. यालाच तुम्ही असं म्हणू शकता की देशाचे नाही तर त्या शेताचे उत्पन्न. तसंच राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? पूर्ण भारतात जे जे काही तयार होणार त्या सर्वांचे जे मूल्य असते ते राष्ट्रीय उत्पन्न असते, आणि ते दरवर्षी वाढत गेले पाहिजे. ते जर वाढले तर भारताचा विकास होतो असे आपण म्हणू शकतो. आणि हेच आपले उद्दिष्ट होते की राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करणे, मूलभूत उद्योगधंद्यांवर भर देऊन झपाट्याने उद्योगीकरण घडवून आणणे, अन्नधान्याच्या बाबतीत देश स्वावलंबी बनावा म्हणून कृषी उत्पादनात वाढ घडवून आणणे, वाढत्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करणे आणि मनुष्यबळाचा पुरेपूर उपयोग करून घेणे, प्राप्ती आणि संपत्ती यामधील विषमता दूर करणे. म्हणजे एक जण खूपच श्रीमंत आहे आणि एक जण खूपच गरीब आहे असे न करता यालाही संधी देऊन ह्याच्यावर टॅक्स लावणे आणि ह्याला इतर सोयी सुविधा मोफत मध्ये देणे, वस्तूंच्या किमती स्थिर पातळीवर ठेवणे. उगाचच 1 रुपयाची वस्तू पुढच्या महिन्यात 2 रुपये 3 रुपये असं करत 10 रुपयाला विकणे बरोबर नाही. चलनवाढ थांबवणे असंही याला म्हणतात. म्हणजे वस्तूंच्या किमती स्थिर ठेवणे. कुटुंब नियोजन करून वाढत्या लोकसंख्येला आळा घालणे. लोकसंख्या वाढ ही भारतासमोरील सर्वात मोठी अशी समस्या होती. दारिद्र्य निवारण करून राहणीमान उंचावणे, म्हणजे लोकांची गरिबी घालवून त्यांची जीवनमानात सुधारणा आणणे, सर्व सोयी सुविधा त्यांना मिळतील याची काळजी घेणे. सामाजिक सेवांचा विकास करणे, म्हणजे लोकांशी संबंधित जे सामाजिक विकास सेवा आहेत, आरोग्य व्यवस्था असू दे, घनकचरा व्यवस्थापन असू दे, प्रवास व्यवस्था असू दे, बसेस ट्रेन असू दे, वीज व्यवस्था असू दे, इतर त्यांच्या नागरी सुविधा असू द्यात, या सर्व सेवांचा विकास करणे. आर्थिक क्षेत्र स्वावलंबी करणे, म्हणजे इतर देशांकडून जे आपण कर्ज घेत आहोत, आपला देशही इतर देशांकडून कर्ज घेत असतो, ते कर्ज कमी करून आर्थिक स्वायत्तता निर्माण करणे आणि आपण स्वावलंब होणे. आता पाहूयात विद्यार्थ्यांनो पहिली पंचवार्षिक योजना 1951 ते 1956 दरम्यान होती. याचा मुख्य उद्देश होता शेती व सामाजिक विकास. या योजनेत शेती, सामाजिक विकास, जलसिंचन, पूर नियंत्रण, ऊर्जा साधने, ग्रामीण व छोटे उद्योग, मोठे उद्योग, खनिजे, वाहतूक व दळणवळण, शिक्षण, आरोग्य यांवर खर्च करण्यात आला. आता भारत देशाकडे पैसा होता. हा पैसा कसा वापरायचा यासाठी 5-5 वर्षाचे ध्येय ठरवले आणि जे ध्येय आहेत त्यांवरच हा पैसा आता खर्च होणार होता. मग या सर्व बाबींवर आता पैसा खर्च होणार होता. मग यामध्ये प्राधान्य देण्यात आले की शेतीवर जास्त खर्च करायचा, जेणेकरून अन्नधान्य चांगल्या पद्धतीने उपलब्ध होईल आणि लोकांची उपासमार थांबेल. नियोजनबद्ध आर्थिक विकासाची पायाभरणी करणारी ही योजना होती. म्हणजे सर्वात पहिली योजना ही होती. भारत स्वतंत्र झालता, खूप मोठे प्रश्न भारतासमोर होते. दुसरी पंचवार्षिक योजना 1956 ते 1961. या योजनेत औद्योगिकरणाचे महत्वाकांक्षी उद्दिष्टे साध्य करायचे होते. पहिल्या ह्याच्यात आपण शेती बघितलं, आता उद्योगांकडे भारत लक्ष देणार. शेतीचा विकास बऱ्यापैकी झालाय असं समजलं, त्या ठिकाणी आपण गुंतवणूक केली. त्या गुंतवणुकीमधले जे फळ आहे ते काही वर्षांनी येणार. आता आपण उद्योगधंदे निर्माण करायचे, जेणेकरून उद्योगधंद्यामधून लोकांना रोजगार मिळतील. रोजगार मिळाल्यामुळे लोकांचे राहणीमान सुधारेल आणि राहणीमान सुधारल्याने इतर विकास त्यांना साध्य करता येईल. आणि यासाठी दुर्गापूर, भिलाई, राऊरकेला येथे पोलाद कारखाने, सिंधरी येथील रासायनिक खताचे कारखाने स्थापन केले, चित्तरंजन येथील रेल्वे इंजिनाचा कारखाना स्थापन केला, पेरांबूरचा आगगाडी डब्यांचा कारखाना स्थापन केला, विशाखापट्टणमचा जहाज बांधणीचा कारखाना आपण स्थापन केला आणि शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी भाकरा, नांगल आणि दामोदर यासारखी प्रचंड धरणे उभारण्यात आली.
याचा परिणाम खूप दुरोगामी आहे विद्यार्थ्यांनो. यामुळेच पुढे भारत विकसित झाला. या ठिकाणी भिलाई पोलाद कारखाना दाखवलेला आहे. तिसरं जे आहे ते म्हणजे तिसरी पंचवार्षिक योजना 1961 ते 1966 दरम्यान ही झाली. आता यामध्ये पहिल्या वेळेस कृषीला आपण लक्ष दिलं, शेतीला लक्ष दिलं, दुसऱ्या वेळेस आपण आता उद्योगधंद्यांकडे लक्ष दिलं. आता दोघांचा समतोल साधायचा, म्हणजे दोन्हीवर थोडे थोडे पैसे आपण आता खर्च करणार आणि दर साल राष्ट्रीय उत्पन्नात वाढ घडवून आपण आणायचे अवजड उद्योग, वाहतूक व खनिज उद्योग विकास, विषमतेचे निर्मूलन करणे, समानता आणणे, रोजगार संधी विकास हा मुख्य हेतू होता. अशा पद्धतीने या 3 पंचवार्षिक योजना झाल्या. त्यानंतर मात्र तिसऱ्या पंचवार्षिक योजनेनंतर 3 एकवार्षिक योजना आणल्या. असा थोडा गॅप देण्यात आला, कारण की इंडिया पाकिस्तान युद्ध सुरू होतं, चीनचे युद्ध झालेलं, त्यामुळे नेमकं काय करावं हे राजकर्त्यांसमोर प्रश्न होते. त्यामुळे थोडा विश्रांती देण्यासाठी पंचवार्षिक योजनेला 3 वर्षासाठी 1 वर्षीय योजना आपण आणल्या. मग त्यावेळी दुष्काळ पडला, दुष्काळाचा सामना करावा लागला, चीनचे आक्रमण होते, पाकिस्तानशी युद्ध होते. विकासाच्या कामापेक्षा लढायांकडे, संरक्षणाकडे आणि दुष्काळ निवारणाकडे सरकारला जास्त लक्ष द्यावे लागले. या गोष्टींमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर फार ताण पडला. त्यानंतरची जी आहे म्हणजे चौथी पंचवार्षिक योजना 1969 ते 1974, यामध्ये आपण स्वावलंबी व्हायला बघणार, आर्थिक विकासाचा वेग वाढवायला बघणार आणि समाजवादी रचनेकडे थोडे थोडे झुकणार. या दरम्यान रशियाचा प्रभाव, सोव्हिएत युनियनचा प्रभाव जगभर वाढत होता आणि याचाच परिणाम भारतामध्येही होऊ लागला होता. समाजवादी विचारसरणी आणावी असे अनेक लोकांचे मत होते. या योजनेची उद्दिष्ट ठरवताना भारत स्वावलंबी बनावा, मूलभूत उद्योगांचा सरकारने विकास करावा, आर्थिक विकासाचा वेग वाढावा, समाजवादी समाजरचना निर्माण करण्याकडे लक्ष पुरवावे असे ठरवण्यात आले. या योजनेच्या काळात देशातील 14 प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. म्हणजे यापूर्वी ज्या बँका होत्या त्या खाजगी होत्या. खाजगी संस्था डायरेक्टर लोकांना लोन द्यायच्या आणि त्या पद्धतीने त्यांचे बँकिंग व्यवहार होत होते. त्यानंतर मात्र असं ठरवलं की बँका खूप नफा काढतात, त्याचबरोबर लोकांच्या ज्या गरजा आहेत कर्जाच्या, सावकारीतून लोकांना सोडवायचे होते, गोरगरीब लोकांना. मग या बँकाच राष्ट्रीयकरण करून घ्यायचं, यो फायदा सरकारलाच मिळेल, वरनं गरीब लोकांसाठी योजना आणायच्या आणि त्या बँकेमार्फत राबवायच्या. यासाठी बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. ही योजना अपेक्षित इतकी यशस्वी झाली नाही. चौथ्या योजनाच्या काळात बांगलादेश युद्धाचे परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेला सहन करावे लागले. 1971 चे बांगलादेश युद्ध तुम्ही मागील पाठामध्ये पाहिलेले आहे. आपण पूर्णपणे पूर्व पाकिस्तानाला नष्ट करून बांगलादेशची निर्मिती केली. निर्वासितांवरील खर्च सहन करावा लागला. बांगलादेशमधून असंख्य लोक भारतात स्थलांतरित झाले. सरकारी नोकरांची पगारवाढ, सरकारी नोकरांना वाटलं की अजूनही ब्रिटिशकालीन पगार आम्हाला चालू आहे, आमची पगारवाढ द्या, म्हणून त्यांनीही आंदोलन सुरू केले होते. रेल्वे कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्यात आली. आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलचे भाव वाढत गेले. पेट्रोलच्या भावामुळे पेट्रोल भारतात होत नव्हते, त्यामुळे विदेशातून मागणी करण्यामुळे आपल्यावर अनेक कर्ज निर्माण झाले. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला धक्के सहन करावे लागले. यानंतरच आहे ते म्हणजे 5वी पंचवार्षिक योजना 1974 ते 1979. गरिबी हटाव असा नारा दिला इंदिरा गांधी यांनी. गरिबी दूर करून देश आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवण्याचे प्रमुख उद्दिष्ट होते. म्हणजे गरिबी पूर्णपणे संपवून टाकायची, गरीब लोक भारतात नाहीच, हेच उद्दिष्ट आपण आता या 5 वर्षामध्ये ठेवणार. हे डोळ्यासमोर ठेवून योजना तयार करण्यात आली. या योजनेत राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करणे, मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देणे, लोकांना रोजगार दिले तरच त्यांची गरिबी जाऊ शकते. शिक्षण, सकस आहार, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे, वैद्यकीय उपचाराच्या सुविधा ग्रामीण भागाला पुरवणे, ग्रामीण भागात वीज पुरवठा व दळणवळणाची साधने पुरवण्यासाठी रस्ते बांधणे, समाज कल्याणाच्या योजना व्यापक प्रमाणावर राबवणे, कृषी विकास घडवून आणणे, मूलभूत उद्योगधंदे वाढवणे, अन्नधान्य व इतर जीवन उपयोगी वस्तूंची खरेदी एकाधिकार पद्धतीने करून त्या सार्वजनिक वितरण व्यवस्थांद्वारा गरिबांना रास्त किमतीत पुरवणे ही उद्दिष्टे नमूद करण्यात आली आहेत. म्हणजे रेशन वाटणे, रेशनचे अन्नधान्य जे आहे, महत्वाचे अन्नधान्य जे जीवनासाठी आवश्यक आहे, ते सरकार गरीब लोकांना आता मोफत वाटणार अशी उद्दिष्टे निर्माण करण्यात आली. 5व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात दारिद्र्य निवारण आणि रोजगार वाढवणे शक्य झाले नाही. 1977 मध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा पराभव झाला. म्हणजे इंदिरा गांधींनी अगोदरच्या निवडणुकीमध्ये गरिबी हटावा म्हटले, पण गरीब काय हटले नाही, त्यांची संख्या वाढलीच. त्यामुळे त्यांचे सरकार पडले आणि जनता पक्ष सत्तेवर आला. या सरकारने 5वी पंचवार्षिक योजना 1978च्या मार्च महिन्यात समाप्त करून टाकली आणि 1978 पासून साखळी योजना म्हणून नवीन त्यांनी सुरू केलं. पण त्यांनी ही
त्यांचे सरकार स्थिर नव्हते, सारखे त्यांचे प्रधानमंत्री बदलत होते, त्यामुळे पुन्हा एकदा निवडणुका झाल्या आणि पुन्हा एकदा काँग्रेस सत्तेवर आला. मग परत यांनी यांची साखळी पद्धत नष्ट केली आणि पुन्हा एकदा पंचवार्षिक योजना सुरू केल्या. आणि त्यानंतरची ती आहे म्हणजे 6वी पंचवार्षिक योजना 1980 ते 1985. या योजनेचा भर दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार निर्मिती यांवर होता. योजनेची उद्दिष्टांमध्ये अर्थव्यवस्थेचा विकास दरात लक्षणीय वाढ करणे, भरपूर प्रमाणात आपल्या अर्थव्यवस्थेचा विकास दर आहे तो वाढवणे, गरिबी बेकारी यांच्यात घट करणे, लोक छोटी कुटुंब पद्धती स्वेच्छेने स्वीकारतील असे धोरण ठरवून लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवणे. 6व्या पंचवार्षिक योजनेत पुढील कार्यक्रम राबवण्यात आले. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, ग्रामीण भूमिहीन विकास कार्यक्रम म्हणजे ह्या लोकांना रोजगार देणार, कुठेतरी रस्ते बांधण्याच्या कामात इतर कामात असे रोजगार देणार अशा या विकास कार्यक्रम राबवण्यात आले. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम, सलेम पोलाद प्रकल्प हा तमिळनाडूत प्रकल्प आहे विद्यार्थ्यांनो, हा पोलाद प्रकल्प स्थापन करण्यात आला. त्यानंतरच जे आहे म्हणजे 7वी पंचवार्षिक योजना 1985 ते 1990. या योजनेचा भर अन्न, रोजगार आणि उत्पादकता यांवर होता. विकास, आधुनिकीकरण, आत्मनिर्भरता म्हणजे आपण स्वतःवरच डिपेंड असणं, सामाजिक न्याय यांवर भर देणे, उत्पादनाच्या तंत्रामध्ये सुधारणा करणे, राष्ट्रीय उत्पादनात दरवर्षी 5% वाढ करणे, अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ करणे ही योजनेची उद्दिष्टे होती. या योजनेत पुढील कार्यक्रम सुरू करण्यात आले. जवाहर रोजगार योजना, इंदिरा आवास योजना म्हणजे ठराविक लोकांना सरकारकडून मोफत घरे बांधली देऊ लागली. त्यानंतर दशलक्ष विहिरींची योजना म्हणजे शेतकऱ्यांना विहीर सरकारमार्फत मोफत खणून दिली जाऊ लागली. रोजगार निर्मितीच्या दृष्टीने 7वी पंचवार्षिक योजना महत्वपूर्ण ठरली. त्यानंतरची जी आहे म्हणजे 8वी पंचवार्षिक योजना 1992 ते 1997. या योजनेत खाजगी क्षेत्राला वाव देण्यात आला. आता बघा हळूहळू आपण आता खाजगीकरणाकडे झुकणार आहोत. 1992 ला जी पंचवार्षिक योजना सुरुवात झाली त्यामध्ये प्रामुख्याने खाजगीकरणाला वाव देण्यात आला. का तर 1991 ला आपण आर्थिक सुधारणा स्वीकारलेल्या होत्या, त्या आपण पुढे पाहणारच आहोत. या योजनेची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे होती. राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर 6.5% इतका राखणे, लोकसंख्या वाढीला आळा घालणे, कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमाला उत्तेजन देणे, प्राथमिक शिक्षणाचा सार्वजनिक विस्तार करून निरक्षरतेचे उच्चाटन करणे. आता हळूहळू आपण शिक्षणाकडे जास्त भर देणार आहोत. या योजनेत पुढील कार्यक्रम सुरू करण्यात आले. प्रधानमंत्री रोजगार योजना, महिला समृद्धी योजना, महिलांना सक्षम करण्यासाठी महिला समृद्धी योजना, राष्ट्रीय सामाजिक आर्थिक सहाय्य योजना म्हणजे लोकांना गट स्थापन करून रोजगार निर्मितीसाठी त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. मध्यान्ह आहार योजना म्हणजे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दुपारच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली. इंदिरा महिला योजना, गंगा कल्याण योजना. 8व्या पंचवार्षिक योजनेत खाजगी क्षेत्राचे महत्व वाढले. 1991 मध्ये स्वीकारलेल्या उदार व मुक्त धोरणाचे ते प्रतिबिंब या योजनेत दिसते. त्यानंतरचे आपल्या सिलेबस मध्ये असणारे शेवटचे म्हणजे 9वी पंचवार्षिक योजना 1997 ते 2002. कृषी व ग्रामीण विकास यावर या योजनेत भर देण्यात आला. आर्थिक विकासाचा दर वाढवणे, पायाभूत क्षेत्रात निकोप स्पर्धा निर्माण करणे, परकीय गुंतवणुकीसाठी औद्योगिक धोरणाला नवी दिशा देणे हे या योजनेचे उद्दिष्ट होते. म्हणजे आता उदारमतवादी धोरण स्वीकारले होते आणि त्यामुळे परकीय पैसा जो आहे तो भारतात आणून परकीयांना भारतात गुंतवणूक करून इथे कारखाने काढा म्हणून पुन्हा बोलवण्यात आले. या योजनेत स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना, भाग्यश्री बाल कल्याण योजना, राजराजेश्वरी महिला कल्याण योजना, स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना, जवाहर ग्राम समृद्ध योजना, अंत्योदय अन्न योजना, ग्राम प्रधानमंत्री ग्राम सडक योजना इत्यादी कार्यक्रम सुरू करण्यात आले. म्हणजे अगोदरच्या योजनेची थोडी बहुत नावे बदलली, काम मात्र तेच होते. अशा पद्धतीची ह्या योजना होतात. विद्यार्थ्यांना एवढंच या ठिकाणी दिले. 2015 मध्ये भारताने नियोजन मंडळ बंद करून नीती आयोग स्थापन केलेला आहे. मग हे नीती आयोग जे आहे ते आता सध्या भारतासाठी योजना आखते. विद्यार्थ्यांना उर्वरित जो पार्ट आहे तो पुढील पार्ट 2 मध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे. विद्यार्थ्यांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. विद्यार्थ्यांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.